रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता Oh
संन्यासी बनवो निघालो खेळणे संन्यासी चित्ताचा पाठीवर चित्ताचा हरिभक्तीपर्यंत प्रत्येक महाराज सायंकाळ हरिभक्ती निघालो क्षेत्रेचे संन्यासी बनवो निघालो क्षेत्रेचे संन्यासी बनवो निघालो क्षेत्रेचे संन्यासी बनवो निघालो क्षेत्रेचे संन्यासी
सीमा कदापि नावे सीमा झालो क्षेत्रीचे संन्यासी, म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी,
चित्त अशापाशी आवरोनी कदापि नव्हे सीमा उल्लंघन केले विसर्जन आवाहनीच पारिखा तो आता झाला तुझा ठाव पारिखा तो आता झाला तुझा ठाव दृढ केला भाव एकविध कदापि नव्हे सीमा उल्लंघन केले विसर्जन आवाहनीच तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा नाही जीवदेवा समर्पिला कदापि नव्हे सीमा उल्लंघन केले विसर्जन आवाहनीच विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावना मंगल शरद आदिर सिया राम मर सब करहु प्रणाम चोरी पवन तनय भक्तन हित हृदय विराज अवध प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रिय
म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, चित्त आशापाशी आवरोनी, कदापि नव्हे सीमा उल्लंघन, केले विसर्जन आवाहनीच. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमती तुकोबाराय यांचा हा 4 कळविळाचा एकनिष्ठ भाव सांगणारा अत्यंत उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये, या पवित्र प्रांगणामध्ये आमचे हरिभक्तपरायण अंधळे महाराज, हरिभक्तपरायण चौधरी सर आहेत, सर्व भजनी मंडळी यांच्या विद्यमाने या ठिकाणी होणारा हा सप्ताह, या वर्षीचं हे 2रं वर्ष, 2य वर्षाची ही सेवा आहे. गजानन कॉलनीमध्ये सप्ताहाचा काल 2ऱ्या दिवशी प्रारंभ, म्हणजे आवळे जावळे. एकाच आईला जसे 2 लेकरं असावे, अत्यंत सुशोभित अशा प्रकारचे असावे, तसा हा योग आहे. हे सर्व इथं भक्ती मंडळीने हा योग आणलेला आहे. आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी शांतीब्रह्म भगवान बाबा, प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचा हा पुण्यतिथी पर्व काळ. आदरणीय भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. आता हा जो कालावधी आहे, हा आदरणीय वामनभाऊ महाराजांचा हा कालावधी आहे. गावोगावी नाम सप्ताह होता, कारण संतांचं हे खऱ्या अर्थानं हे देणं आहे. सुखाशी चढावा जयाचे असणे, ज्यांचं या ठिकाणी वास्तव्य याच्यावत प्राणीमात्रांना सुख प्रदान करणार आहे. आणि जरी देहाने ते इथे नसले तरी परंतु त्यांनी ज्या या पृथ्वीवर जो काही भाव टाकलेला आहे, तो भगवत भाव सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार. संत सम्राट ज्ञानराज माऊली, संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, हे जे संत मांदियाळी आहे, सूर्यचंद्र असेपर्यंत यांची जी भागवत धर्माची ज्योत आहे ती तेवत राहणार. थोडंसं उलट बोलायचं असलं तर हे आहे तोपर्यंतच सूर्यचंद्र आहे, हे चालू राहील तोपर्यंतच सूर्यचंद्र राहतील, नाहीतर प्रलय काल. एवढा यांचा प्रभाव आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. आजची ही 3य दिनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसा अभंग काही सर्व भजनी मंडळीतल्या पाठ्यातला नाही, पण सगळे ओळखीचे असल्यामुळे घेतले. सर्व ओळखीचे असल्यावर एखादा वेळेस अनोळखी अभंग चालत असतो. विठ्ठल तुकोबारायांचे जे या अभंगामध्ये शब्द आहेत की म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी. तुकोबाराय जर बघितलं तर हे गृहस्थी होते. महाराजांचं जीवन हे गृहस्थाश्रमी होतं. आणि तुकोबाराय काय असं काही पण कसं सांगतील की आम्ही क्षेत्र संन्यास घेतला म्हणून, असं महाराज कसं काय बोलतील. तुकोबाराय त्या ठिकाणी संन्यासाच्या विषयी बोलू शकत नाही किंवा बोलणारही नाही. आणि सांगितलंही असेल तर सेपरेट वेगळ्या रीतीने त्यांनी संन्यासाश्रमाचं वर्णन केलं असेल. संत वाङ्मयामध्ये संन्यासाश्रमाचं वर्णन आले आहे. शांतीबर्मन नाथ महाराजांचे जे भागवत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सगळ्या आश्रमाचे नियम आलेलेच आहेत. नाथांनी सांगितले, पण नाथ महाराज हे कोणते आश्रमी होते? गृहस्थाश्रमी होते. नाथ महाराज हे गृहस्थाश्रमी होते. पण त्या भागवत ग्रंथामध्ये सर्व आश्रमाचं, वानप्रस्थ आश्रम कसा आहे, संन्यासाश्रम काय आहे, ब्रह्मचर्य आश्रम कशाला म्हणतात, त्या सगळ्या आश्रमाचं वर्णन भागवत ग्रंथामध्ये आले. प्रत्येकाचं विस्तृत असं वर्णन आहे. ब्रह्मचर्य आश्रम असेल
तर त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. नैष्ठिक ब्रह्मचर्य आश्रम आणि अकुर्वाण ब्रह्मचर्य आश्रम असं त्याचे दोन भाग आहेत. अकुर्वाण ब्रह्मचर्य आश्रम त्याला म्हणतात की वयाच्या 7-8 वर्षापासून गुरुग्रही ज्या लेकराला ठेवलेलं आहे, जिथे सुसंस्कृत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, त्या गुरूंच्या गृही त्या लेकराला ठेवलेलं आहे. आणि वयाच्या 7-8 वर्षापासून मौंजी बंधनापासून तर थेट 25 वर्षाचं वय होईपर्यंत सद्गुरूंच्या आश्रमामध्ये तो राहिलेला आहे. मग तिथे पाठांतर, वेदाध्ययन वगैरे सर्व गोष्टी, साधना कशी करावी, भगवत ध्यान कसं करावं, नामचिंतनाच्या वेळेला कशा अवस्थेमध्ये बसायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकून, आणि जर घरच्या लोकांनी सांगितलं असेल किंवा त्याच्याही अंतःकरणामध्ये असं वाटलं की आपण ग्रस्थाश्रम स्वीकारावा, मग त्यांनी ते गुरुग्रही तिथे येऊन मग पुन्हा घरी येऊन आणि मग वेदाच्या मर्यादेप्रमाणे विवाह करावा. वेदामध्ये ज्या विवाहाच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत, कारण वेदानं विवाह संस्था जी मांडलेली ती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनाचरण कोणाकडून होऊ नये त्याच्यासाठी मांडलेली आहे. त्याचं भागवतात वर्णन आहे. लोके व्यवाया लोके व्यवायामिषमद्य सेवा नित्यास्तु जन्तोर्नैतत्र चोदना व्यवस्थितेषु विवाहयज्ञ सुराग्रहनिवृत्तिरिष्टा. व्यवस्थितिष्ठेषु विवाह यज्ञ, हे सगळं विवाह वगैरे कसा करावा हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. की आपल्यापेक्षा वयानं 2, 4, 5, 6 वर्षापर्यंत मुलगी छोटी असावी, गोत्र भिन्न असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आता बऱ्याच लोकांना गोत्र पण माहिती नाही. एका मुलाला विचारलं होतं तुमचं गोत्र कोणतं, म्हणजे आमच्या मोठ्या भावाच्या वाट्याला गेले. कोणाला काही माहिती नसतं, काही नसतं. गोत्र भिन्न असलं पाहिजे, ह्या शाखा दाखवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत, ते शाखा भिन्न असले पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे त्यानं मग विवाह करावं, त्याला सुद्धा अकुर्वाण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात. 25 वर्षाच्या वयामध्ये विवाह करावा आणि त्यानंतर जे काही धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ हे जे गीतेत सांगितलेलं आहे, कामाचं सुद्धा सेवन, त्याची सुद्धा मर्यादा सांगितलेली आहे. त्या अनेक गोष्टी आहेत असू दे. तर या ठिकाणी हा सुद्धा ब्रह्मचारीच असतो. एक पत्नी व्रत आणि शास्त्रानं सांगितल्या त्या मर्यादेप्रमाणे जर वर्तन करत असेल तर तो गृहस्थी असून सुद्धा त्याला ब्रह्मचर्य आश्रमा इतकं काय आहे, मान आहे. पण त्या सगळ्या मर्यादा त्यानं सांभाळल्या पाहिजे. मर्यादा आपल्याला सांगण्याचं काही आता सध्या आपला तो विषय पण नाही. तर हे अकुर्वाण ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे अजन्म ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करावं, म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत नैष्ठिक ब्रह्मचर्य त्याला म्हणतात. मग त्याच्यासाठी खूप बंधन सांगितलेले आहे. त्याने स्त्रीला त्या ठिकाणी जवळ सुद्धा दर्शनाला येऊ देऊ नये. प्रातस्मनी वामन भाऊ महाराजांच्या दर्शनाला स्त्रिया ह्या लांबून दर्शन घ्यायच्या, 7-7, 8-8 हातापर्यंत ते लांब उभरून तिथे डोकं टेकत होते. त्याने चित्र पण बघू नये, स्त्रीचं चित्र बघू नये, कॅलेंडर बघू नये, फोटो बघू नये, मोबाईल ओपन करून बघू नये. अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. नैष्ठिक ब्रह्मचर्य माणसासाठी एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये, अनेक मर्यादा सांगितलेल्या आहेत. असो, खूप सूक्ष्म विचार आहे तो. हा ब्रह्मचर्य आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रम म्हणजे आपण 50-55 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम करावा. मुलं बाळ वगैरे हे सगळे व्यवस्थित झाल्यानंतर मग आपण सर्वसंग त्याग करून एकांत वासामध्ये जायचं आणि उरलेलं जे आयुष्य आहे ते प्रभुचिंतनामध्ये, उरले ते हरी तुम्हा समर्पण, अशा प्रकारचं हे वानप्रस्थ आश्रम आहे. आणि त्या आश्रमासाठी पत्नीनं जर सांगितलं मी पण तुमच्याबरोबर येते तर तिला पण नेऊ शकतात. पण एखाद्या वेळेला स्त्रियांचं जीव निघत नाही, माझे लेकरात मन अडकलंय, नातूत मन अडकलंय, नातीत मन अडकलंय, असं काही असलं तर अडकलं तर अडकू दे इथंच, मग राहा आणि मग जायचं. तर ज्यांना समजा इच्छा असेल बा मी हे सगळा त्याग करून येऊ शकतं तर ती येऊ शकते. पण तिथे वानप्रस्थाश्रमामध्ये जिथे तुम्ही राहाल तिथे फार मर्यादेनं राहावं लागतं. तिथे सुद्धा नित्यानं स्नान, संध्या, भगवत ध्यान, भगवत पूजन वगैरे करावं, रात्री नामजप करावा आणि रात्री झोपण्याच्या वेळेला
बरंचसं दोघांमध्ये अंतर असलं पाहिजे. मध्यंतरी एक वाळूची पाळू वगैरे घालायची आणि बरंचसं असा अंतर असला पाहिजे. अशा हिशोबानं या सगळ्या मर्यादा सांगितलेल्या आहेत. वानप्रस्थाश्रमाच्या संन्यासाश्रमासाठी तर फार मोठ्या मर्यादा आहेत. संन्यासाश्रम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे. संन्यासी माणसानं देवाचं सुद्धा पाय पडायचं नाही. संन्यासी माणसानं पांडुरंगाच्या मंदिरात जर गेलं तर आपला दंड पुढे करायचा आणि त्या दंडाचे भगवान पाय पडतात. परमात्मा स्वतः त्या दंडाचं दर्शन घेतात असं भागवतात वर्णन आहे. तर संन्यासाश्रम हा फार मोठा श्रेष्ठ आहे, कारण तो त्यागाचा विषय आहे आणि कोणालाही संन्यासी म्हणता येत नाही. सहाचा करावा न्यास या नाव म्हणजे संन्यासी, किंवा पार्था मी माझी आठवण विसरले दयाचे अंत कर, तो संन्यासी जाण निरंतर, असं 5व्या अध्यायामध्ये आलेली ही ओवी, की संन्यासाश्रम म्हणजे अत्यंत त्यागाचा विषय. संन्यासाश्रमाने कुठले मठ वगैरे बांधू नये, संन्यासाश्रमाने कुठला संग्रह करू नये, संन्यासाश्रम घेतलेल्या माणसाने जास्त ग्रंथही वाचण्याची आवश्यकता नाही. ते सात्विक उपाध्याच आहे. त्या सुद्धा खूप काही आपण अभ्यास केला अनेक ग्रंथाचा, तरी माणसाला एखादा अहंकार प्राप्त होतो. माहिती आहे का तुम्हाला मी काय काय केलेले, माझं एवढं पाठांतर आहे, अमुक आहे तमुक आहे, नसता माणसाला अहंकार निर्माण होऊन जातो आणि अहंकार हा पतनाला कारणीभूत आहे. पण त्या संन्यासी माणसानं नेहमी प्रभू चिंतनामध्ये काळ घालायचा, असा तो संन्यास आहे. आणि तुकोबारांचे या अभंगामध्ये जे म्हणतायत की आम्ही क्षेत्राचे क्षेत्र संन्यास घेतला म्हटल्यावर, तुकोबाराय तर गृहस्थीच होते, गृहस्थाश्रमी होते. गृहस्थाश्रमी तुम्ही आम्ही सुद्धा काय आहोत? गृहस्थाश्रमी आहोत. गृहस्थाश्रमावर सगळ्या आश्रमाची जबाबदारी असते. संन्यासी आला तरी त्याला भिक्षा द्यावी लागते, वानप्रस्थवाल्यांना द्यावी लागतं, ब्रह्मचारी कोणी लेकर आले तर त्यालाही त्या ठिकाणी द्यावं लागतं, पंचमहायज्ञ वगैरे करावं लागतात, अतिथी भोजन वगैरे करावं लागतं. पण धन्यो गृहस्थाश्रमा हा असं म्हटलेले, आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे, ह्या सगळ्या गोष्टी गृहस्थाश्रमी माणसावर आहेत. आणि तुकोबारा हे गृहस्थाश्रमी असताना तुकोबाराय कसं काय म्हणतात की आम्ही काय घेतलंय, आम्ही संन्यासी आहोत या अभंगामध्ये जे म्हणतायत. आणि तेही संन्यासाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये क्षेत्र संन्यास आहे. संन्यासाचे सुद्धा प्रकार आपण भागवतामध्ये बघितलेले, कारण मागे आम्ही 8 महिने एकनाथी भागवत सांगितलं होतं आमच्या राहत्या घरी. तर त्याच्यामध्ये संन्यासाचे प्रकार आहे, कुटीचक संन्यासी आहे, त्रिदंड संन्यासी आहे, संन्यासाचे प्रकार आहे. त्याच्यात एक क्षेत्र संन्यास आहे. आता एक क्षेत्र संन्यासी अभंगामध्ये शब्द आल्यामुळे आपल्याला त्याचा खुलासा करायचा. बाकीच्या संन्यासाश्रमाचे नियम वगैरे कुठे सांगत बसू, आणि तुम्हाला काय घेणं त्याच्यावर, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय संन्यास घ्यायचा का काय करायचंय का काय करायचं. बऱ्याचशा लोकांना तर कधी कधी कीर्तनही काही काही गोष्टी कळत नाही. ते म्हणतात बरं म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, चित्ताशापाशी आवरोनी. तुकोबारा या अभंगामध्ये हे जे उभयान्वयी अव्यय आहे हे पहिल्यांदा लावतात. हे म्हणून हा जो शब्द आहे ना, ते उभयान्वयी अव्यय आहे. आणि काही एखाद्या वेळेला मागे जर काही एखादा मागे काही भाव असला तर ह्या म्हणून शब्दाचा अर्थ सहज लागतो. पण तुकोबारांनी या अभंगामध्ये प्रथमच घातलं ना, ते सुरुवातच करून टाकली ना, म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यास. एक अभंग आहे म्हणून, एक अभंग आहे असं काय, सर्व भावे म्हणून शरण जावे सर्व भावे देव. पण त्याचा संदर्भ पुढे दाखवलेला ना, तो हा उतरेल पार, आहे की नाही. भवदुस्तर नदीचा म्हणून शरण जावे असं दाखवलेलं आहे. पण इथे तर तसं काही दिसत नाही अंदाज. तुकोबारा म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, चित्त अशापाशी आवरोनी, असं तुकोबारा म्हणतात.
त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात हा क्षेत्र संन्यास कोणता आहे. तर तुकोबारायांचं असं म्हणणं आहे की भगवान पंढरीनाथ हेच आमचं खरं क्षेत्र आहे आणि पंढरीरायावर आम्ही एकनिष्ठ झालो. त्या ठिकाणी पंढरीरायाच्या नामानं आम्ही क्षेत्र संन्यास घेतला. म्हणजे एका पांडुरंगा वाचून आता आमच्या बुद्धीचा विषय दुसरा राहिला नाही, असा आम्ही क्षेत्र संन्यास घेतलेला आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही पांडुरंगाला सोडून दुसरं काहीही करणार नाही. आणि एवढे एकनिष्ठ झालो, बाकीचे सगळे दोर तोडून टाकले. चित्त आशापाशी आवरून. सगळ्यात जर आपल्याला फसगत करणारा असेल तर हा आशापाश आहे. आशा नावाची एवढी विचित्र बेडी आहे. माणसाच्या हाताला जर बेडी घातली ना तर बेडी घातलेला मनुष्य हलत नाही. एका जागेवर ते पोलीस लोक बेडी घातली, बेड्या घातल्या तर तिथं उभा केलं, तिथं उभा राहावं लागतं. पण ही आशा नामाची बेडी एवढी कठीण आहे. आशा शृंखला जे कश्चित आश्चर्य शृंखला, आशा मनुष्याणाम कश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगवत. या आशेरूपी बेडीने ज्याला बांधलेलं आहे तो पळतो माणूस, आणि ज्याची आशा संपली तो स्थिर होतो. आणि लौकिक बेडी जी ती बांधली का तो माणूस जागेवर बसतो, सोडली का पळतो. आणि ही उलटी बेडी आहे. आशा बेडीने ज्याला बांधलेलं आहे तो माणूस कितीही पळतो महाराज आणि दुःखी होऊन जातो. मला वाटतं 8व्या अध्यायामध्ये भागवताच्या शेवटचा श्लोक आहे. आशा ही परमं दुःखम नैराश्यं परमं सुखम तथा संचित्य कांताशां सुखम सुस्वाप पिंगला. हा, ते पिंगलेचं चरित्र आहे. हे कशी ही जी गोष्ट आहे आशाची, आशा या परमं दुःखम नैराश्यं परमं सुखम. जिथे आशा आहे तिथे खूप दुःख आहे. म्हणून तर अज्ञान एक अंधार आहे आणि पुढे हा एक आशेचा अंधार आहे. असं आपल्या सकाळी याच्या काकड्याच्या भोपळ्यामध्ये प्रमाण आलेलं आहे. करिया तिमिराचा करिया तिमिराचा नाश. हे तिमिर जे आहे हे अज्ञान आहे. तर तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात, जे माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दाता. माझं चित्त हे तुमच्या चरणारविंदी स्थिर राहील असं काही करा देवा. माझ्या बाहीला धरा आणि मला या भवसमुद्रातून तारून न्या. कारण तुम्ही चतुर आहात. चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. करी या तिमिराचा नाश. तिमिर म्हणजे अज्ञान. अज्ञानेनावृतम ज्ञानम. तेन मुह्यन्ति जन्तवः. हा, हे अज्ञान जे आहे ते अंधकार आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधकारातून उजेडाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. तर अज्ञानरूपी तिमिराचा नाश करा. पण ह्या अज्ञानरूपी तिमिराचा नाश नुसतं शब्दज्ञानाने होता कामा नये. कारण दोन अंधार आहेत. एक करिया तिमिराचा नाश उदय होणी प्रकाश, पण पुढे दुसरा अंधार आहे तोडी आशापाश करी वास हृदय. तर ते शब्दाच्या अंगानं खूप ज्ञानी झालेले लोक आहेत. म्हणजे हे अंधकार निघून गेलेले अज्ञानाचं खूप ज्ञान आहे त्यांना. कितीतरी त्यांचा अभ्यास असतो, सगळ्या गोष्टी असतात. पण या दुसऱ्या अंधारात अडकतात, आशापाशामध्ये. आशापाशामध्ये अडकतात आणि किती जरी असलं तरी ते त्यातनं सुटत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, झाले लोभाचे मांजर
आणि पोट भरी दारवतात. त्या आशारूपी अंधारात अडकून जातात. म्हणून चित्त आशापाशी आवरोनी आणि आम्ही क्षेत्र संन्यास घेतला. म्हणून संन्यास आणि क्षेत्र संन्यासामध्ये इतका फरक आहे की एकदा क्षेत्र संन्यास घेतला की तिथून बाजूला जायचं नाही. तसं तुकोबाराय म्हणतोय आम्ही पांडुरंग रूपी क्षेत्रामध्ये संन्यास घेतलेला आहे, म्हणून आम्ही क्षेत्र संन्यासी आहोत. वाच्यार्थानं काही गोष्टी आपल्याला कळत नाही. तुकोबाराय कशाला संन्यासाचं सांगतील? आम्ही संन्यास घेतला, नाहीच घेतला तर कशाला सांगतील? सांगा तू. आता आम्ही तरी कशाला संन्यासावर बोलणार? आम्ही घेतलाच नाही तर लोक म्हणतील ना, शौचुए खा के बिल्ली हचकुचे म्हणतील की नाही लोक? हो, हे काय बोलायला लागले, काय करायला लागले, यांचं हे काय आहे, हे सगळ्या गोष्टीला माहिती असतात ना. पुन्हा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे खूप हुशार असतात. हो, आपण एकपट आहोत तर ते दीड आहे. आपण एक शहाणे आहोत. विठाला विठाला अशा प्रकारची ही स्थिती आहे. पण तुकोबाराय संन्यासावर कशाला बोलतील? पण तुकोबारायांचा हा जो क्षेत्र संन्यास आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. असं एखादा क्षेत्र संन्यासाचं तुम्हाला एक उदाहरण देतो रामकथेमधलं, की ज्यांनी क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. ते आहे बिभीषणाचं उदाहरण. बिभीषण आहे. बिभीषण हे प्रभू रामचंद्रांचे निष्ठावंत भक्त होते. जरी त्या राक्षसामध्ये राहत होते तरी त्यांची राक्षसी प्रवृत्ती नव्हती. ते भगवतमय जीवन होतं आणि त्यांना असं वाटायचं की आपले बंधू वगैरे हे सगळे चांगले झाले पाहिजे. आणि सीता मातेला आणलं त्या रावणानं तर त्यांना ती गोष्ट आवडली नाही. ती गोष्ट कुंभकर्णाला पण नाही आवडली तर बिभीषणाला कशी आवडणार? कुंभकर्ण सुद्धा झोपेतून उठल्याबरोबर म्हणला की बंधू तू हे बरोबर केलं नाही. कुंभकर्ण बिलखान असं वर्णन. सुनुद सकंधर बचन तब कुंभकर्ण बिलखान जगदंबा हरि आनि अब सठ चाहत कल्याण. कुंभकर्णाने सुद्धा सांगितलं. एवढं झोपेत होता, 6 महिने झोपेत, आणि उठवलं त्याला. ज्यावेळेला रावणानं सांगितलं असं असं झालं, बरेच राक्षस मेलेले आहेत आणि तुम्हाला आता युद्धाकरता उठवलेलं आहे. म्हणले काय केलं? म्हणले दादा नेमकं काय भानगड झाली, आपल्यावर कोणी स्वारी केलेली आहे, काय आपलं नुकसान होऊ लागलं? असं असं झालं. म्हणले मी सीतेला आणलं. कुंभकर्णाने लगेच सांगितलं की सुनुद सकंधर बचन तब. त्याचे शब्द ऐकले रावणाचे. कुंभकर्ण बिलखान. बिलखान म्हणजे तो तळमळ करायला. बिलखान या शब्दाचा अर्थ तळमळ करायला. म्हणजे बरोबर नाही केलं, चूक केली. म्हणजे जगदंबा हरी आणि जगदंबेला हरण करून आणलं. आणि सठ चाहत कल्याण. सठ म्हणजे मूर्ख. मोठ्या भाऊला मूर्ख म्हणू नये, पण आता मूर्खपणा केल्यावर काय म्हणायचं सांगा. पण कसं आहे, आता मूर्ख असूनही कोणाला मूर्ख म्हणायची सोय राहिली नाही. म्हणलं तर राग येतो, आहे की नाही? राग येतो. याप्रमाणे सांगितलं तुम्ही मूर्खपणा केलेला आहे. सठ चाहत कल्याण. आता तुमचं कल्याण कसं होणार नाही. अजून जागे व्हा. कुंभकर्णाने सांगितलं अजून जागे व्हा, अजून वेळ निघून गेलेली नाही. तुम्ही आदरानं सीता मातेला परत द्या आणि भगवंताला शरण जा. कुंभकर्णाने सांगितलं. पण रावणाला माहिती होतं की हे आता मला प्रवचन करी देईल म्हणे. आता यांनी काय केलंय, सध्या श्लोक घेतलेला आहे आणि हे आता मला प्रवचन दिल्याशिवाय राहणार आहे. आणि ते रावणाची खोपडी फिरली. त्यानं टाळी वाजवली की लगेच तिथं मग दारूच्या ह्या आल्या, अशा चाऱ्या बिऱ्या. अगोदर असं 90 बिंटी नव्हतं, असं हे होतं, असे मडके बिडके होते. म्हणजे मडकीची मडके, दारू शिंदी काय असेल त्यावेळेला ते सगळं आणलं. मग त्याला पाजलं आणि मग मांसाहार, खाणं पिणं असे हे सगळं खाल्लं. काही लोक म्हणतात की त्याला नाश्त्याला 60 म्हशी लागत होता म्हणून, आपल्याला काही माहिती नाही. पण तो मांसाहारी केला, मद्यपान केलं, मग ते तर्र झालं. मद्यपान केल्यावर काही सुचतं का माणसाला? एकदम तर्र होऊन जातात. त्यांना काही कळत नाही काय चाललंय काय नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मी मागे एकदा विनोदानं सांगितलं होतं बघा, की त्या रेल्वे स्टेशनवर 3 जण असे दारू पेलेले उभा राहिले, असे करत होते. रेल्वेची वाट बघत होते अशी. तेवढ्यात रेल्वे आली तर त्याच्यात 2 जण बसून गेले. हे तसंच खाली असं असं करत होतं. हसायला लागलं मोठमोठ्याने. तिकडे बाजूला 2-4 जण पाहत होते. म्हणले अरे काय आलं याला हसायला? त्याचे मित्र निघून गेले तरी हसू राहिले. त्याच्याजवळ गेले. म्हणले अरे
तुझे 2 मित्र ते रेल्वेमध्ये निघून गेले, तुला काय झालं हसायला? म्हणले हसून तर काय करू, ते मला सोडायला आले होते. याच्याकरता सांगतो पिऊ नका रे बाबा हो, असं तो म्हणतो. ते अशा प्रकारचे काही असतात. तर त्याचं डोकं काम करायला. नंतर कुंभकर्ण याला युद्धाला अशा प्रकारे विभीषणानं सुद्धा रावणाला खूप समजवलं की तुम्ही असं करू नका. परनारीचे जे मुख आहे ते माणसानं असं बघू सुद्धा नाही. सोपरनारी लीलार गोसाई तजहु चौथी के चंद ते चतुर्थीचा चांद बघू नये त्याचा दोष लागतो असं भागवतात आहे. ते शेमंतक म्हणण्याची कथा आहे, जाऊ दे, ते आपल्याला सांगायची नाही. पण ते परस्त्रीचं मुखाविलोकन करू नये असं विभीषणानं सांगितलं. तुम्ही चूक केलेली आहे, जागे व्हा. रावणाला सहन झालं नाही, त्यांनी लाथ मारली विभीषणाला. असं काही की नेशी चरण प्रहारा अनुज गहे पद बार हि बारा तुम पितु सरिस भलेव मोई मारा राम भजो हितनाथ तुम्हारा. तुम्ही मला पित्यासारखे आहात, मारलं तर मला काही वाटत नाही, पण तुम्ही राम भक्ती करा. पण त्याने काही ऐकलं नाही रावणाने. मग विभीषण इकडे आले प्रभू रामचंद्राकडे. इकडे आल्यानंतर मग इकडे सगळं वानर सैन्य होते, सुग्रीव होते, हनुमानजी होते, सगळेजण होते. सुग्रीवाने याने लगेच सांगितलं की याला बांधून टाका. म्हणजे कोण आहे सांग विचारलं तर म्हणले मी रावणाचा भाऊ आहे म्हणून. अरे बापरे, मी स्वतः येऊन धडकला. म्हणजे इकडं काहीतरी याची कारस्थान असते. म्हणजे त्याला बांधायची सांगितल्याला धरून ठेवा म्हणले. प्रभू रामचंद्राला गेले, विचारलं. म्हणले याचा रावणाचा भाऊ आलेला आहे. म्हणजे आता भगवान बघा प्रभू रामचंद्र त्यांचा सल्ला घेतात. म्हणले सुग्रीव तुम्हाला कसं वाटतं, काय करायला पाहिजे? प्रभू रामचंद्राने विचारलं, बरं रामायणात असं उरले काय करायला पाहिजे? सुग्रीवाने सांगितलं काय सांगता येत नाही. म्हणजे त्याच्या मनात काय कपट आहे काय नाही. माझा तर असा विचार आहे त्याला बांधून टाका, आमचा विचार. भगवान म्हणतात तुम्ही बरोबर बोलले. सखा नीती तुम्ही नीक विचारी मम पण शरणागत भयहारी. तुम्ही बरोबर सांगितलं, नीती तुमची बरोबर आहे, पण माझा असं प्रतिज्ञा आहे की मी जो कोणी शरण आलेला आहे त्याला भयातून मुक्त करतो. असं भगवंतांनी सांगितलं. त्याला हनुमानजीने टाळी वाजवली. बरोबर, भगवान कृपाघन आहे, दयाळू आहे. आणि मग विभीषण आले आणि हे सगळं त्या ठिकाणी दोघांचा मिलाप झालेला आहे. मग आपलं मुख्य गोष्ट कसं आहे, क्षेत्र संन्यास कशाला म्हणतात यावरून मी तुम्हाला सांगतोय की विभीषणाचा आणि भगवान रामचंद्र प्रभूचा संवाद झालेला आहे. विभीषण भगवंताची शरणागती पत्करून कृतकृत्य झाले. देवा आता मला तुम्ही दुष्टाच्या संगतीमध्ये जा असं म्हणू नका. तुम्ही नरकात टाकले तर परवडेल, नरकात तरी पापाची फेड होते, पण दुष्टाच्या संगतीमध्ये पाप वाढत राहत. बरोबर बास नरक करता असं म्हटले. दुष्ट संग जनी देई विधाता, दुष्टाचा संग देऊ नका असं सांगितलं. आणि नंतर मग भगवान स्वतः म्हणतायत विभीषणाकडे बघून, सुनऊ सखा, त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. माझा जो स्वभाव आहे तो कसा आहे, जान काक भुषुंडी गिरी जाऊ जो नर होई चराचर द्रोही आवे सभय शरण तकी मोही तजी मद मोह कपट छल नाना करऊ सद्य ते साधु समाना जननी जनक बंधु सुत दारा तनु धन भुवन सुहृद परिवारा सबके ममता ताग बटोरी मम पद बनहि बांध बरदोरी समदर्शी इच्छा कछु नाही हर्ष शोक भय नहीं मनु माहि आस सज्जन मम उरबस कैसे लोभी हृदय बसहि धनु जैसे. हो, या संपूर्ण चोपायाचा भाव असा आहे की भगवान रामचंद्र प्रभू असं म्हणतायत
की माझा स्वभाव असा आहे की ज्यांनी सर्वसंग परित्याग करून ज्यांनी माझ्यावर निष्ठा ठेवलेली आहे, कशा कशाचा त्याग केला बिभीषणानं? जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भुवन सुहृद परिवारा. बिभीषण भगवंताकडे आले तर त्यावेळेला काही त्यांनी घरी जाऊन सांगितलेलं नाही की पत्नीला मी चाललो म्हणून, मी आता भगवंताला शरण चाललोय असा काही निरोप दिलेला नाही. आपण तर घंटाभर बाहेर जातो तर 2-2 फोन राहत. हॅलो मी इथं आहे. ती म्हणते जाना 2-4 घंटे नाही आले तर काही फरक नाही पडत, वाईट टाकून करता असे ते म्हणते. पण ते माणसाचं कसं आहे महाराज विचारू नका. पण याने काही सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही, मुलाबाळाला सांगितलं नाही, काही नाही. जननी जनक म्हणजे माता पित्याला काही कसं सांगितलं. जननी जनक बंधू सुतदारा, कुंभकर्णाला सांगितलं नाही, मुलांना सांगितलं नाही. दारा म्हणजे बायको, दारा म्हणजे दरवाजा नाही बरं. आणि हिंदी भाषेमधला हा शब्द आहे. एखाद्याला हिंदी भाषा लवकर येत नाही तर ते तसे अर्थ वेगवेगळे निघून जातात. हिंदी भाषा आणि मराठी भाषेमध्ये फार फरक असतो महाराज. तर त्यामुळं सुतदारा तनुधन म्हणजे शरीर असलेलं धन, सुहृद परिवार, जो कोणी माझा परिवार असेल, प्रेमी असेल, सुहृद परिवार. सबके ममता ताग बटोरी, सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं ममत्व त्याची एक आम्ही दोरी केली. मम पद मन ही बांध बरी डोरी. आणि ती ममत्तेची दोरी माझ्या चरणारविंदी बांधून दिली की संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देव. अशी माझ्या चरणारविंदी दोरी बांधून दिली. भगवान म्हणतात असे जे एकनिष्ठ भक्त आहेत, असं सज्जन मम उर बस कैसे लोभी हृदय बसई धनुजैसे. मला हे भक्त एवढे आवडतात जसे लोभी माणसाला धन आवडतं. जे लोभी लोक राहतात ना त्यांचं धनावर लई प्रेम राहतं, धनावर लई प्रेम असतं. काही काही श्रीमंत असतात पण वर्गणे देत नाही, कारण त्यांना धन सुटत नाही. त्यांना त्या कोणी मागायला आलं की त्यांना अवघड जातं ते. तर बापरे, काही लोक म्हणतात बापरे झालं वर्ष आला का लगेच सप्ताह. हो असं म्हणतात, आला का सप्ताह. 100-1 रुपये देतील आणि भांडाऱ्याला 10-15 लोक जेवायला येतील. 2-3 हजाराचं तर खाऊन घेतील नुसतं, 100 रुपये देतील. अशा प्रकारची लोक, लोभी लोकाला ते धन पैसा सुटत नाही. एक लोभी मनुष्य असं 2-4 हात खड्ड्यात पडलं होतं आणि ते मोठ्याने ओरडायला लागलं, मला काढा रे, मला काढा रे, मला एकट्याला वर येता आहे ना. मग ते तिथं लोकच गेले, मग खाली वाकले, म्हणले द्या हात. तर ते पुन्हा असं आखडायचं, पुन्हा आखडायचं आणि ते हात देत नव्हतं, काही नव्हतं. 2-4 जणांनी प्रयत्न केला, ते काही वर आहे ना. शेवटी एका जणांनी म्हणलं मी त्याला आणतो म्हणले वर. म्हणले काय आणतो? 4 जण गेले म्हणले, त्यांनी कोणी हात मुठर ओरडू राहिला, म्हणले मला काढा, मला काढा. जवळ गेलं तर हात देत ना. मी काढतो म्हणले चला. त्याने फक्त शब्द बदलला, तो एवढाच मला घ्या हात. घ्या म्हणलं की घेतलं, त्याला द्या म्हणलं की डोकं फिरायचं. असे काही लोभी लोक द्या म्हणलं की त्याचं डोकं फिरतं. पण लोभी माणसाला खूप धन आवडतं, खूप. हा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. 2 असे मित्र लोभी होते ना, त्या सरोवराजवळ गेले तर त्या सरोवर एक बोर्ड होता असलेले की या ठिकाणी बुडलेल्या माणसानं जो काढून देईल त्याला 5,000 रुपये इनाम, बुडणाऱ्या माणसाला जो काढून देईल त्याला 5,000 रुपये इनाम. मग त्या दोघांनी लोभी माणसांनी ठरवलं, म्हणजे तू उडी मार, मी तुला काढतो, 5,000 रुपये मिळून जातील. 2,500 रुपये घेऊ वाटलं. मग ती एकानं मारली उडी, त्याला काही पोहता येत नव्हतं. आणि याला येत होतं पोहता, पण याने उडी मारली नाही, त्याने मारली उडी. उडी मारल्यानंतर ते लागलं गटकाय खायला. काढ रे काढ रे काढ रे, पाणी जायला लागलं तोंडात. तो काय काढायला तयार नाही. मग तो म्हणला अरे मेलो रे मेलो, लवकर काढतो. मला अरे तिकडचा बोर्ड पाहा ना, प्रेत काढणाऱ्याला 10,000 रुपये भेटणार. आता मी कसं काय घाटा करू. म्हणजे तात्पर्य लोभी माणसं जे असतात, भगवान म्हणतात मला असे भक्त एवढे आवडतात. लोभी हृदय बसवू धन जैसे तुम सारिखे संत प्रिय मोरे.
धरो देह नाही आननी होरे. तुमच्यासारख्या संताकरताच मी शरीर धारण करू, नाहीतर दुष्टाला मारणं मला फार अवघड गोष्ट नाही. त्याच्याकरता इथे येण्याची गरज नाही. हो, फक्त मी भक्तासाठी येतो. तया लागीमध्ये इथे येणे, तया चेनीमध्ये इथे असणे, तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडे. असं हे एकनिष्ठता आहे. तुकोबारांचे सुद्धा हे जे काही क्षेत्र संन्यासीची भाषा आहे ती वाच्यार्थ त्याचा घ्यायचा नाही. त्याचा लक्षार्थ असा आहे की म्हणोनी झालो क्षेत्रीचे संन्यासी चित्त आशा पाशी आवरोनी. आमच्या ज्या ज्या ठिकाणच्या आशा होत्या, स्त्री पुत्राधिक वगैरे धनाच्या ठिकाणी, आपल्या परिवाराच्या ठिकाणी असलेली आशा, ह्या सगळ्या आशेचे पाश आम्ही तोडून टाकले आणि आम्ही क्षेत्र संन्यासी झालो. कुठे? तर भगवंत रूपी क्षेत्र आहे आणि त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ झालो, असा त्याचा अर्थ आहे. असं तुकोबारामध्ये की म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी चित्ताशा पाशी आवरोनी. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, क्षेत्र संन्यास म्हटलं की त्याला त्या क्षेत्राच्या सीमा ओलांडता येत नाही. तीच गोष्ट पुढे नियमाची दुसऱ्या कडव्यात सांगितली. कदापि नोये सीमा उल्लंघन, 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 सीमा कदापि नव्हे सीमा उल्लंघन, केले विसर्जन आव्हानीच. आता आम्ही क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास म्हणजे पांडुरंगाचे झालोत आम्ही. आता आमचं सीमेचं उल्लंघन होणार नाही. म्हणजे पांडुरंगाला सोडून आम्ही आता कोणत्याही गोष्टीकडे धाव घेणार नाही. एक मर्यादा असते, जसं प्रत्येक संप्रदायाच्या मर्यादा असतात, प्रत्येक गुरुकुलाच्या मर्यादा असतात. त्या मर्यादेच्या पलीकडे जायचं नाही, नाहीतर मग शिक्षक लोक दंडित करतात. काही मर्यादा सांगितल्या असतात त्याला दंडित करतात. मग तुम्ही बघा ना, संस्थे त्याच्यात जाऊन बघा, त्यांना मर्यादा सांगितलेल्या असतात. या वेळेला याचाच अभ्यास झाला पाहिजे, या वेळेला बरोबर पाठाला बसलाच पाहिजे, यावेळेला तुझी प्रदक्षिणा झालीच पाहिजे, अशा चकारात्मक गोष्टी असतात. नगर प्रदक्षिणा झालीच पाहिजे, स्नान झालंच पाहिजे. आणि त्या वेळेमध्ये थोडंसं मागे पुढे झालं तर ते त्याला दंडित करतात. इथे एक शहरामध्ये एक आमच्या कॉलनीच्या पलीकडे एक मनुष्य आला, म्हणजे माझ्या मुलाला संस्थेत टाकायचं म्हणून. पैठणला तुम्ही काही ओळख वगैरे आहे का? म्हणलं ओळख आहे बा, पण तुझा मुलगा कसा आहे मला माहित नाही. संस्थेचे नियम असतात म्हणलं, ते असं बेशिस्तपणा चालत नाही. ते नाही म्हणले शिकल म्हणले पोरगण, मला ते आता त्याला पोऱ्याला बनवायचंच आहे म्हणे. मग त्याला नवले महाराजांचा मी पत्ता लिहून दिला. आपले मोठे महाराज आहेत ना, आदरणीय रखमाजी महाराज, त्यांच्याकडे पाठवलं. त्याने ते ठेवून घेतलं आणि 2-3 दिवसापर्यंत ते सगळं बघितलं. काही अभंग, 1-2 ओव्या वगैरे अशा दिल्या, पण त्याचा उठण्याचा वेळ, त्याचं प्रदक्षिणेचा वेळ, त्याचं सगळं जे काही वेळ चढू लागला. त्याने पाठांतर केलं नाही, असं रद्दी एकदम पोळे. करू म्हणले, नंतर करू असं ते म्हणायचं. करतो ना. 2-3 दिवस पाहिलं. एक दिवस त्यांनी लिंबाच्या झाडाचा फोक काढला, लिंबाचं झाड. त्याला म्हणलं तुझी पेटी कुठे? कपडे वगैरे आणले होते पेटी भर म्हण. पेटी भरली. तुझ्याकडं तिकडे जायला पैसे आहेत का? त्याने पाहिलं किती पैसे लागतात, काय लागतात. काय त्याला 10-12 रुपये कमी पडत होते. हे पैसे घे म्हणे.
10 पेटी उचलायची, तिकडे तोंड करायचं स्टँडकडं, परत मागे वळून पाहिलं तर तुम्हाला फटकून काढेल. परत मागे वळून सुद्धा बघायचं नाही. आणि निघता निघता त्याला 1-2 प्रसाद दिला थोडा, 1-2 ठेवून दिले. आता मागे सुद्धा बघायचे नाही. हे कशासाठी सांगितलं की कुठल्याही प्रकारची एक मर्यादा आहे, ती मर्यादा उल्लंघन केली की ते चालत नसते. तसं क्षेत्र संन्यासाला मर्यादा आहेत. इतर संन्यासी फिरू शकतात, ते कुटीचे संन्यासी आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी आहे, त्रिदंडी संन्यास आहे. तर त्या संन्यासामध्ये तसं नाही, त्यांना भ्रमण करता येतं या सगळ्या गोष्टी. पण ह्या संन्यासाला क्षेत्र सोडून ज्या क्षेत्रात तो संन्यास घेतलेला आहे त्याच क्षेत्रात राहायचं मरेपर्यंत, त्याचं उल्लंघन करायचं नाही. तुकोबाराय म्हणतात कदापि नव्हे सीमा उल्लंघन. आम्ही कदापि आमच्या ह्या गोष्टीची सीमा उल्लंघन करणार नाही. आणि केले विसर्जन आवाहनीचं, म्हणजे जसे देवी देवता असतात, हे जे आपण कधी यज्ञ वगैरे बघितला का, कधी आपण पूजा करतो, प्राणप्रतिष्ठा असते, तर त्याच्यामध्ये बरेच ग्रह वगैरे मानतात बघा. नवग्रह असतात, वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवता असतात. मग ते ब्राह्मण येतात, तिथे त्या जोड्याला बसवतात. जोड्याला म्हणजे खेटरल नाही, पूजा करणारे का ते जोड पती पत्नी. अरे म्हणायचं की आपली भाषा आहे, जोड्यानं बसा म्हणजे खेटराने नाही, जोड्यानं म्हणजे पती पत्नी वगैरे बसा. मग तिथे ते सांगतात आवयामी स्थापयामी पूजयामी, आवयामी स्थापयामी पूजयामी, असे त्या देवी देवताचे नाव घेतात. इंद्राय नमः आवयामी स्थापयामी पूजयामी, कुबेराय नमः आवयामी स्थापयामी पूजयामी, असं ते सुपारीचे नाव सांगतात. ही कुबेराची सुपारी, ही इंद्राची, ही वरुणाची, अशी सुपारीचे नाव सांगतात. त्यांनी ते ठेवलेलं असतं, त्यांचा ते अभ्यास असतो, त्यांना माहिती असतं सगळं. मग तिथे जाऊन आपल्याला अक्षता वगैरे टाकायला होतात, पूजा करायला होतात. आवयामी त्यावेळेला असतात अज्ञानामध्ये. ते 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराने वर्णन केलेलं आहे. माझी मूर्ती निफजवी, ते घरामध्ये कोपऱ्या कापऱ्या साधन माझे काजी कुठ पर्व विशेष की जे पूजा ना काही पर्व काय तुझा जीव दुर्गे. हे गणराय 10 दिवस बसतात, त्यावेळेला जिकडे तिकडे मोर्या मोर्या चालूच असतं. गणपती बाप्पा, हो. आणि हे गणपती बाप्पा नाही का रावणाकडे गाढव वळायला होते, रावणाकडे. आणि ते एकदा गाढव खपाटी आले ना, तर रावणाने सांगितलं होतं, म्हणले गणपती बाप्पा गाढव खपाटी आहे, तुम्ही बरोबर त्यांना खाऊ घालत नाही, तुम्ही हरळी आणत जा. म्हणून ते खांद्यावर हरळी आणायचे लोक अजून ठेवते, अजून आठवण करू देते गणपती बाप्पा. त्या हरळी त्यांच्या अंगावरच आहेच. आणि त्यांचं मोर्या मोर्या. पण मला तर वाटतं गणपती बाप्पा जे गाढव वळायला होते ना, अजूनही त्यांच्या मागचं काम संपलेलं नाही, अजूनही त्यांना गाढव वळायची पाळी आलीच. दारू काय पितात, मोर्या मोर्या. आंबेचा भेदा भेद कैचा कंटाळा, विषयाचा धंदा मायेचा लोढो लागला. ते देवीचे सुरू नवरात्र, त्याची तयारी 7-8 दिवस आधीपासून फराळाची. महिला तर अशा बाहेर सावरूनच राहतात, साबुदाणा भगर शेंगदाणे. 8-8 दिवस आधी म्हणजे नवरात्र आले ना, नवरात्र आले ना. आम्हीच विचारत असतात, आमचा किराणा व्यवहार आहे, 4 किलो शेंगदाणे नवरात्र आहे. बापरे लय झाले. आणि मग 9 दिवस काय करतात, 9 दिवस काय सोपे वाटले काय तर करावं. पुन्हा त्याच्यात डिस्काउंट आहे, भेंडी डिस्काउंट आहे त्याचं, देवीनं सोडलेलं ते डिस्काउंट. जसं काही मालावर डिस्काउंट असतं ना, तसं भेंडी आहे, पानं खायला चालू, डागर बिगर, चक्की बिक्की, असे बरेच डिस्काउंट आहे त्याच्यावर. असं ते मग खूप भरपूर असा फराळ असतो. मग ते खाऊन पिऊन वगैरे देवीची उपासना चालते. बऱ्याचशा याच्यामध्ये अंगात बी येतं कोणाच्या, देवीचा संचार होतो. मग ते झुलतात, असे झुलत असतात. आमच्या गावाकडे एक जणांच्या देवी अंगात होती, तिचा नवरा पाय पडेल. म्हणजे देवी आमचं काय, आमचं सांगता का काही भविष्य. आता हिला सगळं माहित ना, त्याचं काय भविष्य सांगणार आहे. अशा प्रकारचं हे सगळं देवीच्या अंगात येणं, नाव वारं येणं, असे बरेच चालतात. ते याचे लक्ष्मीचे काही वारे चालायचे आमच्या गावाकडं, लक्ष्मी अंगात यायची. त्या एका जणाच्या लक्ष्मी अंगात आली असे,
हो, असा झुलायला लागला. ती यात्रा चालली होती, पांदीतून चालली होती. हो. मग काय मार पांदीतून चालली ना, बस हा असं करायला लागले. आणि मग पाय भरला. आता ते देवीच्या ध्यानात आलं, आता कोण धुईल. मग तिथं नौकर होता तिथं उभा, तो गजाभाऊ. तिने अंगातच आणलं, म्हणले गजाभाऊ आईचे पाय धु असं. आणि मग त्याला आला कंटाळा. ते नौकर कंटाळखोर होता. तो मला इतक्या घरी जा बादली आणा, कोण कुठाने करीत बसल. त्यांनी अंगात आणलं, तेही लागला झोलायला. ही म्हणायची गजाभाऊ आईचे पाय धु. तो म्हणला पांधळाला पूस, आई पांधळाला पूस. तो म्हणायला लागला. हे असले सगळे होते. तर अनेक देवादेवांच्या उपासना करायच्या, अशा प्रकारची ही भक्ती आहे. 14शी म्हणे माय तुझा चो दुर्गे, पाठी सोमवार पावे आणि बेलीशी लिंगा धावे. ऐसा एकलाच अघवे जोगावी जो. सोमवार की लिंगाला, भगवान महादेवाच्या लिंगाला. आता सोमवार बिमार काही नाही, रोज आता 1 लोटा जल हर समस्या का. आता 1 लोट्याचे 2 लोटे झाले. 2 लोटे झाले. अजून संख्या वाढली नाही. 2 लोटे पाहू राहिलो आता. अजून काय होतं काय नाही. फक्त तिकडून ऑर्डर यायचा विषय की लवंग घेऊन जा, काळी मिरी घेऊन जा. लगेच लोक निघते. कोणी लवंग, कोणी दालचिनी, कोणी काळी मिरी, कोणी सुंठ. तसं काय आता ती सर्दी लागलच ना एवढं पाणी पडल्यावर. सारखं पाणी पडल्यावर तर ह्यात आपल्याला काढा देणंच आलं महादेवाला. तर हे जे काही आहे प्रकार हे सगळे तुकोबाराय म्हणतात आम्ही आव्हान केलं अज्ञानामध्ये, त्याचं विसर्जन करून टाकलं. आम्ही एकनिष्ठ, कारण जगामध्ये एकच देव आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूताधिवास, साक्षी चेता केवलो निर्गुणस्य. एकच एक परमात्मा. म्हणून तर एक गाऊ आम्ही अनेकापे कामा नाही आता, अनेकापे कामा नाही याला बघितलं ना निश्चिंत काम होऊन जात. इतका छान वाजवतो आपण. याला बघितलं तुला की आता निश्चिंतीने पावलो विसावा. असं सुंदर साथ आहे. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की एक गाव आम्ही विठोबाचे नाम, किंवा पतिव्रते जैसा भ्रतारपमान, आम्हा नारायण तैसा. एकविरामी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. अशा अनेक प्रमाणे संत वाङ्मयामध्ये एकनिष्ठ भक्ती दाखवणारे. हे एकनिष्ठ भक्ती आहे. यालाच म्हणायचं सीमेचं उल्लंघन करायचं नाही. कदापि नाही, कदापि नव्हे सीमा उल्लंघन केले विसर्जन आव्हानीच. अज्ञानाच्या अंगातून जेवढे काही आम्ही वेगवेगळे देवदेवतेला मानत होतो, त्या सगळ्या देवतेचं आव्हान करून लगेच विसर्जनही करून टाकलं.
त्याला आम्ही विसरून गेलो आणि आता फक्त एकच आमचा पांडुरंग आहे. हो, एकच परमात्म्याशी आम्ही एकनिष्ठ झालो आणि पांडुरंग क्षेत्रातून आता बाजूला सरकायचं नाही. याला क्षेत्र संन्यास म्हणतात. हा क्षेत्र संन्यास आम्ही घेतलेला आहे आणि अंतःकरण आमचं शुद्ध झालं. भगवत परमात्मा काय हे आम्हाला कळालं. त्याच्यामुळे आता आमचा दुजाभाव संपून गेला. हे तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन. पारी खातो आता